नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर मंगेश जाधव सर. तर तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन उपक्रमामध्ये. आणखीन एक मला सांगायला असा आनंद होतोय की 2017 मध्ये मंगेश जाधव सरांनी कामाला सुरुवात केली आणि आजपर्यंत शेकडो प्रोजेक्ट त्यांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. या सगळ्याबद्दल बोलायचे. बेसिकली बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आहे की तुमच्यासारख्या इंजिनियरशी आम्हाला त्यानिमित्तानं चर्चा करता येईल, त्यानिमित्तानं काहीतरी सकारात्मक बदल यामध्ये सगळ्यामध्ये घडेल आणि तुमच्याकडनं काहीतरी सकारात्मक चर्चेतून काहीतरी चांगलं बाहेर येईल. या सगळ्यासाठी हा बिल्ड आयकॉन उपक्रम आहे. त्यामध्ये तुमचंही स्वागत आहे. आधी मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमचं शालेय शिक्षण, तुमचं कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये कसं काय आलात? असं का वाटतं तुम्हाला की सिव्हिल इंजिनियर व्हावं? काय मोटिवेशन होतं? कोण आयकॉन होतं का? तसं बेसिकली सर मी ग्रामीण भागातून येतो. बरोबर. त्याच्यामुळे काय आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये जसं कम्फर्टेबली घर पाहिजे, तर पहिले काय राहायचं, घर संडास बाथरूम घराच्या स्टार्टला वगैरे, त्याच्यामुळे युज करताना लेडीजना वगैरे फार त्रास व्हायचा. आणि माझाच मोठा आत्ते भाऊ किशोर बाजाडे ही सिव्हिल इंजिनियर आहे. त्यांचं बघून मी ही सिव्हिल इंजिनियर होण्याचं 10वी पासूनच मला ते थोडंसं त्यांचं ड्रॉइंग वगैरे बघून हे ते करून मला ते असं वाटलं की आपण याच्यामध्ये थोडंफार काही करू शकतो. मी सिव्हिल मध्ये भाऊ सगळ्यात मोठं मोटिवेशन होतं, त्यांचं काम तुम्ही बघत होता. व्हेरी गुड. मग तुम्ही कुठनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं? माझं इंजिनिअरिंग सर बुलढाण्यावरून कम्प्लीट झालं. अच्छा, व्हेरी गुड. पंकज रत्तर मधून. अच्छा. पण हा प्रवास एकीकडे होता आणि आता मला सांगायला आवडेल की रिसोर्ट मधले जे नामांकित इंजिनियर्स आहेत त्यामध्ये तुमचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, कारण इतके प्रोजेक्ट तुम्ही कम्प्लीट केलेले आहेत. मग मला लगेच असा विचारायचं की हा फॉर्म्युला काय आहे सक्सेसचा की तुम्ही इतके प्रोजेक्ट इतक्या यशस्वीरित्या कम्प्लीट केलेले आहेत? सर बेसिक्स नीड, आपण ज्या क्लायंटच्या बेसिक्स नीड आहेत त्या प्रॉपरली वगैरे जाणून त्यांच्या मनानुसार आपण त्यांचे चेंजेस वगैरे करून पूर्ण वास्तूनुसार आपण त्यांना प्लॅन देतो. व्हेरी गुड. माझं वास्तूचे मी 1-2 कोर्सेस केलेले आहेत. व्हेरी गुड. 15-20 दिवसांचे ऑनलाईन मध्ये. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मार्केट इंडस्ट्री आपली डाऊन होती त्यावेळेस मी वास्तू डिझायनिंगचे कोर्सेस केलेले आहेत. ते वास्तू आणि आपलं ड्राफ्टिंगचं स्किल, सिव्हिल इंजिनिअरिंग स्किल यूज करून मी प्लॅन देतो आणि बऱ्यापैकी सर्व जणांना ते आवडतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो हे फील्डच बेसिकली क्रिएटिव्ह फील्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं क्रिएटिव्ह कराल तेवढं काम कमी आहे. मग याच्यामध्ये तुम्ही कुठले नवीन कोर्स असं वाटतं की आता हा करायला पाहिजे, किंवा जसं आता तुम्ही सांगितलं वास्तूचा एक मी कोर्स केला, तसं आता तुम्हाला काय वाटतंय टेक्नॉलॉजीचा शिफ्ट कसा आहे? टेक्नॉलॉजीमध्ये आता सर मला VR एक वॉक थ्रू मध्ये VR 360 डिग्री मॉडेलिंग आणि इंटेरियर मध्ये माझी इच्छा आहे करण्यासाठी. परंतु बेसिक्स आहे सध्या. अच्छा. आणि प्रत्येक क्लायंटला कसं आहे, आपलं घर होण्याआधी त्याचं इंटेरियर एक्सटेरियर कसं दिसते हे जाणून घेण्याची फार तीव्र इच्छा राहते. बरोबर. माझं VR 360 करण्याचं प्लॅनिंग आहे सध्या तरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरं असं, तुम्ही आता माझ्या 200-250 प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले आहेत. रिसोर्ट सारख्या तुम्ही छोट्या गावातून बिलॉंग करता, तिथं तुम्ही कम्प्लीट केले. पण यामध्ये या कन्स्ट्रक्शन मध्ये अकुशल कामगारांचा खूप मोठा वाटा आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणून. पण अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरले तर मोठा इन्सिडेंट सुद्धा किंवा एखादी दुर्घटना होण्याचा सुद्धा संभव असतो. तर तसं एखादं इन्सिडन्स किंवा एखादी दुर्घटना आठवतीये का, किंवा तुम्ही वाचवली ती होण्यापासून, असं काही? हो सर, म्हणजे सध्याच माझी साईट चालू आहे लोणीला. बरं. तिथे त्यांनी काय केलंय, जो जिना आहे स्टेअरकेस, आपला स्टेअरकेस, त्यांनी लँडिंग हवेत काढले, पण लँडिंगला काय बेंडिंग लेन्स जे देतो एल मारून वगैरे, सोप्या भाषेत एल मारून जी लँडिंग काढतो आपण, ती लँडिंग काय केली त्यांनी विदाऊट एल मारता कुठलाही न सपोर्ट घेता डायरेक्टली बाहेर काढली. बरोबर. तर ती लँडिंग पूर्णपणे तोडून परत तो जिना भरायला लावला. तर ती लँडिंग त्यांनी सेंटरिंग काढली आणि तो जिना कोसळून गेला. बापरे. हो. सो असं जर केली तर मोठी दुर्घटना. पण मुलं होते ठेकेदार म्हणून, त्यांना 2 पैसे कमी मध्ये भेटले म्हणून त्यांनी ते काम केलं. पण मी म्हटलं तसं तुम्ही स्वतः शिकल्यामुळं आणि तुम्हाला ती चूक लक्षात आली आणि वेळीच भविष्यात होणारी मोठी दुर्घटना वाचली. दुसरं असं आहे की तुम्ही, मी सांगितलं तसं 2017 पासून कामाला सुरुवात केली. आज 250 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही कम्प्लीट केलेले आहेत. त्यातले रेसिडेन्शियल मधले अनेक प्रोजेक्ट आहेत. भरपूर रेसिडेन्शियल जास्त आहेत. तर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करताना कायम त्या कस्टमरचं एक म्हणणं असतं की माझं बजेट कमी आहे, पण त्यानं सोसायटीतलं कॉलनीतलं दुसऱ्या कोणाचं तरी घर बघितलेलं असतं आणि त्याला वाटतं अरे त्याचं घर बनलं पाहिजे. तर मग तुम्हाला काय वाटतं, कुठले फॅक्टर आहेत की जिथं पैसे आपण वाचवू शकतो आणि जिथं तुम्ही सांगता की नाही सर याच्यात पैसे वाचवू नका, हे फार महत्वाचं आहे? एकतर ब्रिक्स वर्क मध्ये आपण भरपूर
कमी करू शकतो. जे आपले पार्टिशन वगैरे आहेत हे 4 इंच वगैरे घेऊन त्यानंतर आपले डोअर्स विंडोज आहेत हेही आपण आता जोधपुरी मार्बल चौकट आलाय त्या लाकडाच्या कॉस्टिंग मध्ये जवळपास 50% लेस मध्ये मिळतात आणि फायबर डोअर्स आहेत. याच्यामध्ये भरपूर कॉस्टिंग युज होते. आणि दुसरा फिनिशिंग वर्क जसं टाइल्स वगैरे झाले यामध्ये आपण भरपूर सारा खर्च कमी करू शकतो. बांधकाम करताना तुम्हाला काय वाटतं अशा अजून काही टिप्स आहेत का की जिथं अजून थोडंसं कॉस्ट तर सेव्ह होणार आहे, तुम्ही टिप्स सांगितल्या, पण काळजी घेतली पाहिजे? प्रॉपर आरसीसी डिझाईन यामध्ये भरपूर आपलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होऊ शकते. बरोबर. आणि भरपूर दुसरे बेसिक नीड्स आहेत जे आपण प्रॉपर ठेकेदार वगैरे चॉईस केला त्यानुसारही आपण त्यांचे वेस्टेज मटेरियल पासूनही भरपूर कॉस्टिंग कमी करू शकतो. दुसरं तुम्ही आता एक प्लॅनिंगचा मुद्दा बोललात जाता, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाचा असतो. तर तुम्ही प्लॅनिंग स्टेजला किती महत्व देता आणि कसं ते एक्झिक्यूट करता? प्लॅनिंग जर प्रॉपर प्लॅन नसेल आपला त्याच्यामध्ये जास्त मी परत एकदा प्रश्न घेतो की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅनिंग हे अतिशय महत्वाचं असतं, प्लॅन महत्वाचा असतो. तर तुम्ही त्या प्लॅनिंग स्टेजला प्लॅनला आराखड्याला किती महत्व देता आणि कसं त्याच्यावर काम करता? जर प्लॅनच जर मुळात चुकलेला असेल सर तुमचा तर त्याच्यामुळे तुमचा खर्चही वाढू शकतो आणि ती चूक तुम्हाला जिंदगीवर क्लायंटला ते घर जे आहे आपलं जिंदगीमध्ये एक वेळेस मानतो, लाईफ टाईम मध्ये एक वेळा तो घर कन्स्ट्रक्शन करतो. त्याच्यामुळे जर प्लॅन चुकला तर ती एक जिंदगीची चूक त्याची शेवटपर्यंत तो तशीच राहणार. त्याच्यामुळे सुरुवातीला प्लॅन घेताना हा व्यवस्थित असला तर त्याला ते रिग्रेट होणार नाही लाईफ टाईम साठी. बरोबर. तर ही तुम्ही महत्वाची त्याच्यात काळजी घेता. दुसरं बऱ्याचदा असं होतं की ग्राहक तुम्हाला सांगत असतो काहीतरी अडचणी, आणि विशेषतः मला हा प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा सुरुवातीच्या काळात जेव्हा पहिल्यांदाच तुम्ही या क्षेत्रात पाऊल ठेवणार असतात तेव्हा काही अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स नसतो आणि क्लायंट म्हणतो की अरे एक्सपिरियन्स नाही म्हणून मला तुला काम द्यायचं नाही. तर तुम्ही या सगळ्यावर कसं ओव्हरकम केलं या प्रॉब्लेमवर आणि आज 250 पेक्षा जास्त प्रोजेक्ट कसे कम्प्लीट केले? मी म्हणजे सर माझ्याकडे कसं झालं, ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस अगदीचे जे इंजिनियर होते जे जुन्या पद्धतीने काम वगैरे करायचे, तो मला पहिला प्रोजेक्ट त्यांचाच भेटला रिनोव्हेशनचा. त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी रिनोव्हेशन मध्ये जे चेंजेस केले ते लोकांना आवडायला लागले. त्याच्यामुळे माझ्याकडे जो शिक्षक वर्ग आहे सॅलरी म्हणजे जो हे आहे गव्हर्नमेंट वाला सर्वंट गव्हर्नमेंट सर्व यांचे क्लायंट जे आहेत माझ्याकडे ते पब्लिसिटीनुसार मला कामं वाढत गेले. आणि नवीन याच्यामध्ये कसं होते, आपण ज्यावेळेस होतो त्यावेळेस जुने ठेकेदार वगैरे राहतात, आपण ज्यावेळेस छोटे वयाने छोटे असतो आणि त्यांना ज्यावेळेस आपण हे करतो क्रॉस करतो त्यावेळेस त्यांचा इगो हार्ट होतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम जातात नवीन करताना. दुसरं तुम्ही आता अतिशय चांगलं उत्तर त्याला दिलं, कारण बऱ्याचदा असं होत असतं की आपण नवीनच ह्याच्यामध्ये काम करत असतो. तर मग आता जी नवीन इंजिनियर्स, नवीन मुलं, नवीन तुमचे मित्र या फील्डमध्ये येत आहेत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही येताना? ही एक गोष्ट मनाशी चांगली घट्ट ठेवा आणि या फील्डमध्ये नक्की या. नाही, जे तुम्हाला करायचं आहे मनातून क्लायंटला भेट द्यायचं आहे ते तुम्ही कोणाची पर्वा न करता, इव्हन कधी कधी क्लायंटलाही डावलून त्यांचंही मनावर न घेता तुमचं जे मनात आहे किंवा जे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये उभं करायचं आहे त्यांना जोपर्यंत तुम्ही ते दाखवून देणार नाही सर हे असं करायचं होतं, हे असं होणार होतं म्हणून मी त्यावेळेस तुमचं ऐकलं नाही, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करसाल त्याच वेळेस तुम्ही या प्रॉब्लेमवरती मात करणार. तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत क्लायंटच्या मनानुसार चालणार की तो म्हणणार इथे दरवाजा पाहिजे, इथे दरवाजा दिला, किंवा मला इथेच हे पाहिजे, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या फुलफिलमेंट करणार आणि तुमचं जे काही आहे ते इम्प्लिमेंट नाही करणार त्या प्लॅनवर, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. दुसरं असं आहे की आपण भारताला विकसनशील देश म्हणतो, आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट चालू आहे. तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग या बेसिक इंडस्ट्रीला काय स्कोप दिसतो भविष्यात? तुम्हाला काय वाटतं ही इंडस्ट्री कुठपर्यंत जाईल? इंडस्ट्री सर आपली इंडस्ट्री तशी भरपूर मोठी आहे. आता कसं आहे, पहिले सर्वांचे आता आपण रुरल विभागात काम करतो, त्याच्यामुळे कसं आहे पहिल्यांदा एक छोटीशी फॅमिली होती, छोटीशी माडी टाईप घर असायचं, ठीक आहे, तो छोटासा परिवार राहायचा. आता त्यांचे 2-2, 4-4 जण होत गेले. त्याच्यामुळे भविष्यात काय झालं, आता सर्वांना घराची आवश्यकता झाली आणि छोट्या छोट्या जागा आहेत. त्याच्यामुळे आता माझं समजा बेसिक मी आहे, माझी रिक्वायरमेंट आहे माझं स्वतःचं घर झालं पाहिजे, मला आई बाबाचं घर सोडून माझं स्वतःचं घर बनवायचं आहे. आता माझ्या वयाच्या आहेत, माझ्या वयाच्या बेसिकच्या गोष्टी या सर्वांना सध्या घर आहे. त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे, प्लॉटिंग असो किंवा कुठलंही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काम असो, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भरपूर मोठा स्कोप आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. आणि
तुम्ही जर बिल्डरशिप करत असाल तर अजूनच स्कोप आहेत. जाता ती पण माहिती देतो, ते स्वतः बिल्डरशिप सुद्धा करतात, त्यांचे स्वतःचे सुद्धा काही प्रोजेक्ट रिसोड आणि वाशिम दोन्ही भागात चालू आहेत. आणखीन एक मला असं विचारायचं की कन्स्ट्रक्शन मध्ये सळई हा फॅक्टर अतिशय महत्वाचा, स्टील, कारण तो आत्मा आहे या सगळ्या बांधकामाचा. तर ती सळई निवडताना तुम्ही ऍज अ इंजिनियर काय पॅरामीटर्स बघता, किंवा तुमच्या कस्टमरला काय सांगता की सर सळईमध्ये हे पॅरामीटर्स बघा, ती सळई बेस्ट आहे? एक तर ग्रेड सर 55 जो चालू आहे आपला 550D, तो सध्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीनुसार जे जे आहेत. आता सध्या आपण आयकॉनचा बिल्ड आयकॉनचा कार्यक्रम चालू आहे, आपण आयकॉन बद्दल बोल. त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण, त्याचे रिंगर, प्रॉपर साईज, ओव्हर थिकनेस वगैरे काही नाहीये. बेंडिंग केल्यानंतर त्याची जी कव्हर आहे वरची तीही निघून जात नाही. नाहीतर पूर्वी ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करायचो, नाव घेणार नाही, पण भरपूर सारं असं ओव्हर साईजही गज यायचा आणि बेंड करता वेळेस पूर्ण निघून जायचं. आता आपण कोर कट साइड वरती, कोर कट पहिले प्रॉपर नसायचे, काहीतरी कुठे आपण एल जरी मारताना प्रॉपर मध्ये बेंड करता वेळेस तुटून जायचे. बरं आता आयकॉन मध्ये कसं आपण किती जरी बेंड केला किंवा परत साधी रिंगर बनवताना किंवा आपण रिंगची साईज जी येते क्रॉस मध्ये तेही सरळ करताना काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. मग पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही आता आयकॉनचं नाव घेतलंच म्हणून लगेच विचारतो, मग आयकॉन स्टील बरोबर तुम्ही यापूर्वी काम केलेलं आहे याचा अर्थ, तर तुम्हाला आयकॉनच्या प्रॉडक्ट्स बरोबर त्यांच्या सर्व्हिस बद्दल, त्यांच्या स्टाफ बद्दल, डिलिव्हरी बद्दल, कॉस्ट बद्दल, अशा अनेक फॅक्टर बद्दल काय तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? माझे जे विथ मटेरियल काम चालू आहे, बिल्डरशिप करतो मी, पूर्ण माझे आयकॉनच यूज करतो सर. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि रिंगरही मी पूर्ण आयकॉनच्याच यूज करतो 8mm मध्ये. व्हेरी गुड. सो हे झालं त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल. त्यांच्या सर्व्हिस बद्दल वगैरे किंवा असं काय अजून सांगायचं? सर्व्हिस बद्दल काहीच अडचण नाही. आमच्या इथे 2 डीलर आहेत, दोन्हींना आपण साईडवर जरी नसलो, कॉल जरी केला आपण डीलरला, तर ते मटेरियल आपल्या साईडवरती पोच करून देतात. आणि आशिष सर आहेत, आशिष सर प्रत्येक महिन्याला व्हिजिट वगैरे देतात. काही प्रॉब्लेम असला तर तेही हँडल करून वगैरे सर्वच. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर मंगेश जाधव सर, की ज्यांनी अतिशय मनमोकळेपणे आपल्याला या सिव्हिल इंडस्ट्रीमधल्या त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. पण त्याच्यातलं एक वाक्य मला फार महत्वाचं वाटतं त्यांच्या सगळ्या बोलण्यातनं, ज्याप्रमाणे एखाद्या स्टीलमध्ये लवचिकता महत्वाची आहे, तर तुम्ही या फील्डमध्ये येताय तर तुम्हालाही ती लवचिकता महत्वाची आहे. मात्र क्लायंटला जे द्यायचंय त्यासोबत ती लवचिकता ठेवाच, पण तुमच्या मनात जे आहे तो विचार त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. एका चांगली वास्तू निर्मितीमध्ये हे अतिशय महत्वाचा घटक आहे. सो पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही इथं आलात त्याबद्दल. आणि आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. आणि आता तर फक्त 250चा टप्पा गाठलेला आहे तुम्ही, अशा हजारो प्रोजेक्टचा टप्पा तुम्ही येणाऱ्या काळात गाठा. रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा अनेक प्रोजेक्ट्समध्ये सगळे तुमची वाट बघतायत. तुमच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बोलवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.